नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात एक निगेटिव्ह ओपनिंगसोबत केलेली निफ्टी 100-125 पॉईंट निगेटिव्हमध्ये ओपन झाला। त्याचं रिझन होतं काल थोडे US आणि इराणमध्ये परत पुन्हा थोडेसे एकमेकावर बॉम्ब टाकण्याचे प्रकार घडले आणि त्यामुळं US मार्केट ऑलमोस्ट 600 पॉईंट तेजीमध्ये होतं। ते जवळपास 300-400 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं आणि त्याच परिणामानं ग्लोबल मार्केट सगळ्याच वीक ओपन राहिले आणि आपल्याही मार्केटवर त्याच गोष्टीचा दबाव राहिला आणि काल चांगलं ब्रेकआउट देऊन मार्केट जे बंद झालेलं 24,300च्या अबावर ते ओपनिंगला 24,200च्या आसपास ओपनिंग झालं आणि तिथून थोडंसं डिक्लाइनिंग करत ऑलमोस्ट 24,150 ते 200 या रेंजमध्येच ट्रेड करत राहिलं। कुठलीही रिकव्हरी आली नाही। मायनर रिकव्हरीची प्रयत्न झाला दुपारच्या सत्रामध्ये, पण तोही फेल राहिला। हायर लेवलला परत पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं। बट ऑब्वियस FISचं थोडीशी विक्री आहे, विक्रीचा ओघ आहे आणि हायर लेवलला मार्केटला सेलिंग प्रेशर फेस होते। त्यापाठोपाठ आज बँक निफ्टीमध्ये विकनेस दिसला। बँक निफ्टी ऑलमोस्ट 700 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला, पण निफ्टी मात्र थोडंसं IT आणि ऑटो सेक्टर, IT आणि FMCG सेक्टरमध्ये थोडीशी तेजी झाल्यामुळे थोडीशी रिकव्हरी आली। बाकी निफ्टीवर सुद्धा एंटायर दिवसभर दबाव राहिला आणि 24,200च्या आसपासच निफ्टीसुद्धा जो आहे तो ऑलमोस्ट एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिला। ओव्हरऑल मायनस क्लोजिंग निफ्टी 150 पॉईंट, सेन्सेक्स 500 पॉईंट आणि बँक निफ्टी 700 पॉईंट मायनसमध्ये क्लोज दिले। कारण वीकेंड आहे आणि शनिवार रविवारमध्ये निगोसिएशन US आणि इराणमध्ये सीजफायर अनाऊन्स आहे, पण डील होण्याच्या मार्गावर असताना परत पुन्हा जे काय थोडंसं बॉम्बार्डिंग झाले त्यावर मार्केटचं थोडं लक्ष आहे की ओव्हर द वीकेंड फर्दर काय डेव्हलपमेंट्स होतात का। कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मझला घेऊन अमेरिका आणि इराणमध्ये भरपूर वाद निर्माण होत आहे आणि न्यूक्लिअर वेपन सरेंडर करण्याची इराणची अजूनही तयारी नाही आहे। त्यामुळे थोडंसं मार्केट जे आहे ते साशंक राहिले आणि थोडंसं दबावाखाली राहिले। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट सध्या तरी रेंज बाउंड आहे। 24,200, 300, 24,100 या रेंजमध्ये ट्रेड होते। नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा ही रेंज महत्त्वाची आहे। जोपर्यंत निफ्टी जो आहे तो 24,500च्या वरती क्लाइंब होणार नाही, 24,500च्या वर बंद देणार नाही, तोपर्यंत फर्दर अपसाईड येईल असं मला वाटत नाही। त्यामुळे निफ्टीसाठी सोमवारी तरी ॲटलिस्ट 24,000 लोअर साईडला, हायर साईडला 24,500 ही लेवल्स असतील। त्यामुळे टेक्निकली ट्रेड करायचं असेल तर 24,300च्या वर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो। 24,200 क्रॉस केला तर 24,300 पहिला रेजिस्टन्स आहे। 24,300च्या वर गेला तर 24,500पर्यंत जाईल। 24,500 क्रॉस केला तर फर्दर हायर साईड आपल्याला दिसू शकते। अदरवाईज 24,200च्या खाली 24,000 निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। या रेंजनुसार तुम्ही नेक्स्ट वीक आणि सोमवारीसुद्धा ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000 काल चांगल्या पद्धतीने क्रॉस करून बंद दिलेला, पण आज ओपनिंगलाच बँक निफ्टीवर दबाव राहिला त्यामुळं 55,300च्या आसपास आला आहे। तर बँक निफ्टीमध्ये 55,000 लोअर लेवलला सपोर्ट आहे। हायर लेवलला 55,500 क्रॉस केला तर 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं। त्यामुळे 55,500 बँक निफ्टीसाठी क्रॉस होणं गरजेचं आहे। निफ्टीसाठी 24,300 क्रॉस होणं गरजेचं आहे। तर निफ्टी 24,300 क्रॉस होणं गरजेचं आहे। तर निफ्टी 24,500 आणि बँक निफ्टी 55,500 क्रॉस केलं तर 56,000पर्यंत जाऊ शकते। अदरवाईज 24,000 निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे। बँक निफ्टीसाठी 54,700 ते 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। या लेवल्सनुसार तुम्ही सोमवारी ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,274 शेअर्स पडले, त्या बाजूला 1,680 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 20 शेअर्स वाढले, त्या बाजूला 30 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या खूप जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT सेक्टर चांगलं 1%ची तेजी देऊन बंद झाले। त्यापाठोपाठ FMCG सेक्टर्स, पडणाऱ्या सेक्टर्समध्ये आज बँकिंग सेक्टरनं लीड केले, जवळपास 1.25% मायनस आहे। त्यापाठोपाठ मेटल, एनर्जी, रिअल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा पडझड झालेली आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर जसं मी काल म्हटलं, अमेरिका US मार्केट काल 600 पॉईंट पॉझिटिव्ह होतं, तिथून 300 पॉईंट मायनस आलं आहे। युरोपियन मार्केटसुद्धा अर्धा ते 1% मायनस आहेत। डाऊ फ्युचर मात्र थोडंसं 200 पॉईंट आत्ता पॉझिटिव्ह दाखवते, पण ॲक्च्युअल मार्केट डाउजन्स काय होते गरजेचं बघणं गरजेचं आहे। आणि ओव्हर द वीकेंड इराण आणि US ह्याच्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मझ ओपन करण्याला घेऊन जर काही ठोस समझोता झाला, ठराव झाला, तर मला वाटते नेक्स्ट वीकमध्ये तेजी होऊ शकते। जर स्ट्रेट ऑफ हॉर्मझ ओपन झालं, करार झाला स्ट्रेट ऑफ हॉर्मझला ओपन करण्यासाठी, कारण युनायटेड नेशन्समध्ये ऑलरेडी याच्यावर चर्चा सुरू आहे आणि लवकर मार्ग निघण्याची शक्यता आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मझ ओपन होण्याची। तसं जर काय झालं तर मला वाटते निफ्टीमध्ये चांगली पॉझिटिव्ह मोमेंटम येईल, पण टेक्निकली 24,500च्या वरती बंद होणं निफ्टीसाठी गरजेचं आहे। बँक निफ्टीसाठी 57,000च्या वरती बंद होणं गरजेचं आहे, तर फर्दर हायर लेवल्स आपल्याला इंडेक्समध्ये बघायला मिळतील। तर बघूया मार्केट सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।